अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आयुष्यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर बघा आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नसेल, अगदी सगळीकडून फक्त संकटच संकट, अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल, जसं की बघा मुलांचं आजारपण असेल, पतीच्या नोकरीविषयी काही समस्या असतील, त्याचबरोबर काही आर्थिक अडचणी काही असतील, घरात नेहमी आजारपण असेल, अशा कोणत्याही समस्या असतील, अगदी आपण एका चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं जर वाटत असेल, कुटुंबामध्ये कोणाशीच कोणाचं जमत नाही, सतत भांडणं किरकिर होत आहे, अशा वेळी काहीच कळत नाही, मी काय करू, कसं करू, कोण मला साथ देईल, अशा वेळी सर्व संकटांच्या वेळी कोण साथ देईल, कोण मला तारून नेईल, अशा वेळी सर्व संकटातून, अडचणीतून, समस्यांतून तारून कोण नेणार असेल, तर ते फक्त आणि फक्त म्हणजे ते आहेत आपले स्वामी महाराज आणि स्वामींचा तारक मंत्र. कारण कितीही बघा कठीणातील कठीण काळ असू द्या, कितीही कठीण वेळ असू द्या, आपण जर तारक मंत्राचं जर अनुष्ठान केलं, तर या तारक मंत्राच्या अनुष्ठानाच्या वेळेस आपण जे विचारही केले नव्हते, अगदी सगळ्या गोष्टीतून मार्ग मिळेल, सर्व समस्या अडचणीतून मार्ग मिळायला लागेल आणि जे आपल्याला दिसणारही नाही असं कोणतं तरी सुरक्षा कवच आपल्या कुटुंबासोबत आहे, असा अनुभव स्वतः आपल्याला येईल. तर या तारक मंत्राचा अनुष्ठान कसं करायचं, किती दिवस करायचं, त्याचे नियम अटी कोणत्या पाळायच्या, तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा 10 जुलै 2025 वार गुरुवार, या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. तर या तर बघा या निमित्तानं तुम्ही 21 दिवसांची ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता, 11 दिवसांचं करू शकता, परंतु त्याचे नियम अटी काय आहेत तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता 21 दिवसांचं जर अनुष्ठान तुम्ही करणार असाल, तर बघा तुम्हाला 20 जूनपासून सुरुवात करायची आहे, ते 10 जुलै या 21 दिवसांचं हे अनुष्ठान असणार आहे. कारण 10 जुलै 2025 रोजी आहे गुरुपौर्णिमा. तर बघा त्या दिवसापासून तुम्ही बघा अगदी कधीही हा व्हिडिओ जर बघताय, तर त्या दिवसापासून या अनुष्ठानाला सुरुवात केली तरी देखील काहीच हरकत नाही. पण तुम्हाला बघा गुरुपौर्णिमेनंतरही चालू ठेवायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही बघा आता या दिवसाला सुरुवात करायची आहे. तारक मंत्राच्या अनुष्ठानाला सुरुवात तुम्ही करू शकता आणि सेवा करण्यासाठी काही नियम असतात, त्याचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. कारण कोणत्याही देवांना, गुरूंना आपला भाव महत्त्वाचा, श्रद्धा महत्त्वाची असते, विश्वास महत्त्वाचा असतो. किंवा माझ्या सेवेत ही पूजा मांडणी नाही केली, माझ्याकडून हे राहून गेलं, त्यांनी तरी पूजा मांडली होती, माझ्याकडून हे राहून गेलं, या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अगदी मनापासून, अंतःकरणापासून फक्त सेवा करत राहा. या सेवेचा मेवा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी कृपा आपल्यावर होणारच. या तारक मंत्राचं अनुष्ठान आपण बघा 11 दिवसांचं करू शकतो, 21 दिवसांचं करू शकतो, अगदी तुम्ही 41, 108 दिवसांचं देखील करू शकता. हे अनुष्ठान करत असताना ज्या दिवशी आपण अनुष्ठानाला सुरुवात करणार आहात, तेव्हा त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तसा संकल्प करू शकता. बघा तुमच्या आजूबाजूला जवळपास जर स्वामींचा मठ असेल तर तिथे जाऊन एक नारळ आणि थोडीशी खडीसाखर घेऊन जायचं आहे. ते नारळ आणि खडीसाखर हातात पकडून स्वामींसमोर उभं राहून त्यांना प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे की हे स्वामी, मी एवढ्या दिवसांची या कारणासाठी
ही सेवा करत आहे, या तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे, ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या. बघा, तुमची साथ, तुमचा आशीर्वाद मला मिळू द्या. तर हे सर्व बघा सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या. ही सेवा जी आहे ती माझ्याकडून करून घ्या, असं जे काही मनात आहे ते स्वामींसमोर बोलायचं आहे. ही झाली स्वामींना प्रार्थना. बघा, हा संकल्प नाही, ही स्वामींना प्रार्थना झाली, विनंती करून. मग बघा, हा संकल्प नाही, हे मात्र लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपण घरी करणार आहोत तो संकल्प आहे. जेव्हा अनुष्ठानाला सुरुवात करतो त्याआधी जे केलं जातं त्याला संकल्प म्हटलं जातं. तर तुम्ही सकाळी आंघोळ करून बघा करतो ना, ती वेळ जी आहे संध्याकाळी दिवा लागण्याची, तिन्ही सांजेची वेळ, या वेळा महत्त्वाच्या आहेत. पण या तिन्ही सांजेच्या वेळेला या बघा महत्त्वाच्या पण आहेत. पण या दोन्ही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही करू नका. कारण बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 12 ते 12:30 दुपारची जी ही वेळ आहे ती आपल्या दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. ती वेळ सोडून अगदी तुम्ही कधीही करू शकता. यासाठी तुम्हाला कुठलीही पूजा मांडण्याची गरज नाही. अगदी घरातील देवघरासमोर एक आसन घेऊन त्यावर बसून देवघरात बघा देवासमोर एक दिवा, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करण्याआधी आंघोळ करून मगच बसायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करून सेवेला सुरुवात तुम्ही करू शकता. खाली बसून करता येत नसेल तर अगदी तुम्ही खुर्चीवर बसून केली तरी चालणार आहे. अनुष्ठान करायचं तर कसं, तर बघा 11 वेळा असेल, 21 वेळा, 108 जेवढ्या वेळा करायचं आहे. तर संकल्प करताना हे सांगायचं आहे, मी 11 वेळा बघा 11 दिवसांचा हा संकल्प करत आहे, 21 दिवसांचा रोज 21 वेळा तारक मंत्र म्हणेल, 11 वेळा, असा जो काही तुमचा बघा तुम्ही संकल्प केलेला आहे तो तेवढ्या वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. जसा संकल्प केला आहे त्याप्रमाणे अगदी रोज आपण हा तारक मंत्र जो आहे तो वाचायचा आहे. जसं की 11 दिवस मी रोज 1 वेळा तारक मंत्र म्हणेल, 2 वेळा, जसं शक्य असेल तसं. कुणी 11 दिवस बघा 11 वेळा, रोज 11 वेळा देखील तारक मंत्र म्हटलं जातं. एकच जागी एकाच वेळी तारक मंत्र म्हणायचं आहे. बघा, तारक मंत्र अनुष्ठान करताना मध्येच उठायचं नाही, तसेच कोणासोबत बोलायचं देखील नाही. खूप सोपा असा तारक मंत्र आहे. बघा, रोज जर तुम्ही एकच जर वेळ ठेवली तर खूपच चांगलं. तर अतिशय उत्तम अशी ही सेवा सुरू असताना बघा स्वामींचा खूप अनुभव येतील. तुमची अडकलेली बरेच कामे पूर्ण होतील. त्याला बघा घरात सकारात्मक ऊर्जा तयार होईल. स्वभाव जो बदल आहे तो देखील तुमच्या होणार आहे. इतके अनुभव येतील ना, तुमची कितीही कठीण काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्यातून नक्कीच मार्ग मिळतोय. इतका हा प्रभावी हे तारक मंत्र आहे. आणि बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा, काहींनी अनुभव घेतले देखील असतील. तुम्हालाही काही बघा प्रॉब्लेम असेल तर नक्की सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.